कुसुम ती येरझाऱ्या घालत होती, या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत. सतत मिस्टर कोटकर आलेत की तिला तिच्या मनातले बोलायचे होते. हो, बोलायचेच होते. कित्येक दिवसांपासून सुरू असलेली घालमेल संपवायचा निश्चयच केला होता तिने. खरे तर याच विषयावर ती त्यांच्याशी कालही बोलली होती. परवा, नेरवाही. पण तिच्या मनासारखा निर्णय होत नसल्याने आता निर्वाणीचा इशाराच देऊन टाकायचे तिने पक्के केले होते. समजा मी तुझ्या आधी गेलो तर माझी पत्नी म्हणून हा फ्लॅट तुझ्याच नावावर राहणार. तुला या घरातून कुणीच बाहेर काढू शकणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव, निर्धास्त रहा तू कुसुम. किती परोपरीने समजवायचे ते तिला. या उत्पर अधिक काही बोलणे जमायचे नाही त्यांना. ती त्यांच्या हवालदिल चेहऱ्याकडे बघून तात्पुरते निमुटवायची, पण मनातून मात्र हा विषय बेघर होण्याची भीती काही केल्या जात नव्हती. या अशा भयग्रस्त मनस्थितीत राहण्यासाठी थोडी तिने पुन्हा लग्न केले. तिला तिची वणवण, उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या पैशाची काळजी मिटवणारे निर्धास्त जीवन हवे होते. नाहीतर 54व्या वर्षी कुणी लग्न करतं का? तिला तर कसेसेच झाले होते तिच्या भावजईने असा विषय काढल्यावर. काहीतरीच म्हणत ती उठूनही गेली होती हॉलमधून. पण आपल्याला अतिशय उत्तमरीतीने या घरातून बाहेर काढायचा चंगच भावजईने बांधल्याचे तिच्या तेव्हा लक्षात आले, जेव्हा तिच्या तिन्ही मुलीही तिला पुनर्विवाहासाठी राजी करायला लागल्यात. या वयात तरुण मुलींचे लग्न करायचे की आपले? ती धसकलीच घरात अनपेक्षित उपटलेल्या त्या चर्चेने. आई, आमचे लग्न झाल्यावर तुलाही जोडीदार राहील, तुझ्यासोबत तुझे हक्काचे माणूस आहे म्हटल्यावर आम्हाला काळजी राहणार नाही. मुली क्रमाक्रमाने एनकेन प्रकारे तिला पटवत राहिल्या. एके रात्री तिला जाणवले, तिच्या तिन्ही बरोबरीच्या मुलींचे लग्न स्वखर्चाने करून द्यायची तिच्या भावजईची अजिबात इच्छा नाही. डोक्यावरचे हे ओझे परस्पर टळावे म्हणून या वयात तिच्या लग्नाच्या घाट. शेवटी ती हो म्हणाली लग्नाला. काय करणार? गिरणीत व्यवस्थापक पदावर असणारा नवरा अचानक जग सोडून गेला तेव्हा तिच्या पदरी 3 छोट्या मुली होत्या. बरं, बचत शिल्लकही फारशी नव्हती. घर किरायाचे सासरी सगळ्यांनी पाठ फिरवल्यावर तिला माहेरी परतावेच लागले. वडील होते तोवर त्यांच्या पेन्शनच्या आधारे काकू करत भावाने सांभाळले. भावाचाही संसार होता, स्वप्न होती. त्यांची कुचंबणा होते, तिला कळत होते. पण तिच्याजवळ दुसरा पर्यायच कोणता होता? वडील जायच्या आधीच भावजईने तिच्या नकळत त्यांचे चांगले 2 मेजली घर आपल्या एकुलत्या एक मुलाच्या नावे करून घेतले. तिला कळल्यावर तिच्या अंतःकरणात प्रचंड कळ उठली, तरी चेहरा निर्मम ठेवत भावजई म्हणाली, आम्हालाही आमचा विचार करावा लागेल ना. तुमचंही भलंच चिंततो आम्ही. करून घ्या वंस लग्न. चांगलं स्थळ आहे, लक्षाधीश आहेत. तुमच्या तिन्ही मुलींची जबाबदारी घ्यायला तयार आहेत. आम्ही कुठवर पुरणार? आम्हालाही आमचे खर्च पाणी आहेत. बरोबर तिने मान डोलवली. तोच तिचा होकार समजून घरात स्थळाची जोरात चर्चा सुरू झाली. मुलींचे मन भावजईने कसे वळवले की त्याही बिचाऱ्या परिस्थितीला शरण गेल्या तिला कळेना. मोठी मुलगी 27ची. तिचे लग्न करायचे सोडून आपलेच लग्न? तिला भयंकर लाज वाटली. परंतु तिच्या मनाबिनाचा विचार करायची भावजईला फुरसतच नव्हती. लगोलग मिस्टर कोटकरांना आमंत्रण केले. जुजबी बोलणी झाली. कोर्टात लग्नही उरकले. तिच्या भोंड्या गळ्यात चांगले जाडजूड सोन्याचे मंगळसूत्र पडले. कोटकरांच्या 2 मुलींसह आपल्या 3 मुलींना घेऊन ती कोटकरांच्या उच्चभ्रू कॉलनीतील आलिशान फ्लॅटमध्ये आली. कोटकरांच्या दोन्ही मुलींचे लग्न झालेले होते. त्या परदेशी सुखात होत्या. वडील आणि मतिमंद भावाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांनी वडिलांच्या लग्नाचा विचार केला होता. महिनाभरात त्या मुली फॉरेनला निघूनही गेल्यात. पुढच्या 2-3 महिन्यात तिच्या मोठीचे, मधली व धाकटीचेही मिस्टर कोटकरांनी चांगले मुलं बघून व्यवस्थित लग्न लावून दिले. तिचा जीव घेत आतवर बुजबुजत असणाऱ्या साऱ्या चिंता एका क्षणात नष्ट झाल्यात. कधी अशा तणावमुक्त निरामय आयुष्याची सवय नसल्याने किंवा आजवरचे मोठे आयुष्य सतत हालपेष्टेत खर्च झाल्याने असेल, पण एक दिवस दुपारी वामकुक्षी घेताना तिच्या मनात एक दुष्ट शंका डोकावली. सगळं तर नीट मार्गी लागलंय, पण उद्या अकस्मात आपल्या नवऱ्यासारखे मिस्टर कोटकर अचानक गेलेत तर आपल्याला पुन्हा वाली कोण? हा सुसज्ज फ्लॅट, बिझनेस, इतर संपत्ती व मालमत्तेत तर कुठेच आपले नाव नाही. कोटकरांच्या फॅक्टरीत मुली व मतिमंद मुलाचा हिस्सा. न जाणू पुन्हा भूतकाळासारखे काही आक्रिक घडले किंवा सख्ख्या भावाने जशी साधी एक खोलीही दयाभावनेने आपल्या नावावर केली नाही तसेच काही झाले तर? आपण परत कुठे दरदर फिरायचे? मुलीही आता विवाहित आहेत, आपल्याला आसरा देणे न देणे त्यांच्या हातात नाही. म्हणजे मग पुन्हा आपण निर्वासित? कशावरून उद्या वडील नसल्यावर कोटकरांच्या मुली घरात हिस्सा मागणार नाहीत? का की या खोलीत आमच्या आठवणी आहेत, त्या खोलीत आमच्या आठवणी आहेत असेच तर सारख्या बोलत असतात इथे आल्यावर. सासरी गेल्या तरी मुलींना या वास्तूची प्रचंड ओढ आहेच अजून. त्यात सगळ्यात लहान मतिमंद मुलाची काळजी मिस्टर कोटकरांना खात असते. त्यासाठीच तर त्यांनी वयाच्या 60त दुसरे लग्न केले. ते वृत्तीने चांगलेच आहेत, प्रश्नच नाही, पण कितीही म्हटले तरी त्यांचा जीव त्यांच्या सख्ख्या पत्यांकडेच झुकणार ना. आपण त्यांच्या आयुष्यात येऊन जेमतेम 1.5 वर्ष झाले. काही नाही, आपण हा फ्लॅट व अर्धी संपत्ती आपल्या नावावर करायचा हट्टच करावा लागेल. तरच आपण मानसिकरित्या शांत राहू शकू. मनातले हे भय संवादातून व्यक्त करण्याची हिंमत येईपर्यंत डोक्यात शिरलेली शंका एखादे लाडके पाळीव जनावर पाठीपाठी फिरावे तशी तिच्या मेंदूत घुमत राही. तिचे चैन, स्थैर्य नष्ट करत असे. सख्ख्या भावानेच जर आपल्याला घरात हिस्सा मिळू दिला नाही तर या पुरुषाच्या मुली तर फारच परक्या आहेत.
ओगीच तोंड देखलं काकी काकी म्हणून आपल्याला बिलगतात, पण खऱ्या आईविषयी जसे प्रेम वाटते तसे त्यांना मनातून आपल्याविषयी वाटत असणार का? कितीही नाही म्हटले तरी हे लग्न त्या मतिमंद मुलाच्या पुढच्या सोयीसाठीच आहे. अशात आपण आपला विचार करायला नको का? काय गैर आहे त्यात? हा फ्लॅट इस्टेट आपल्या नावे झाल्यावर आपण काही मुलाची आबाळ करणार नाही की मिस्टर कोटकरांकडे दुर्लक्ष? आपल्याला फक्त आपले भविष्य सुरक्षित करायचे आहे. हे पटवून घ्यावेच लागेल मिस्टर कोटकरांना आज. संध्याकाळी मिस्टर कोटकर फॅक्टरीतून आल्यावर त्यांना चहा देत ती त्यांच्यासमोर बसली. तिची अस्वस्थता त्यांच्या नजरेतून सुटली नाही. बराच वेळ शांततेत गेल्यावर तिला खुलवण्यासाठी ते म्हणाले, पिक्चरला चलतेस? बाहेरच जेवू. किती आवडायचे तिला हे असे सुखासीन जीवन. सिनेमा नाटक पाहायची, कधीतरी हॉटेलमध्ये जेवायची हौस होती. पण पहिल्या लग्नात पैशाच्या अभावी या गोष्टी कधीच करता आल्या नाहीत. सतत चणचण चणचण. नवऱ्याचा त्रासिक खामेजला चेहरा. त्या मानाने मिस्टर कोटकर दिसायला देखणे नसले तरी तुकतुकीत, हसतमुख, हौशी होते. तिला चटकन तयार व्हावेसे वाटले. परंतु सध्या त्यांच्या कुठल्याच गोड बोलण्याला भुलू नका. फ्लॅट आपल्या नावावर करून घ्या. काय सांगता कुठली परिस्थिती कशी येईल? हे मघा भावजयशी चर्चा करतानाचे वाक्य तिला आठवले नी ती पदराचा चाळा करत तशीच बसून राहिली. थोडं बोलायचं होतं. आग गाडीत बोलू की? चल पटकन. मिस्टर कोटकर विषय बदलू पाहत आहेत का? तिने संशयाने त्यांच्याकडे पाहिले. तिचा कटाक्ष न आवडून ते बाल्कनीत चालले गेले. मी काही चुकीचे मागते का? माझी भीती तर समजा तुम्ही. मला माझी सुरक्षितता बघायचा हक्क नाही? लगोलग त्यांच्या मागे जात तिने विचारले. ते तिच्याकडे वळत म्हणाले, 100% आहे, पण तू हे का विसरतेस की माझी पत्नी या नात्याने माझ्या सर्व मालमत्तेवर तुझाच अधिकार आहे. नको अशी इनसिक्युअर्ड राहू, सगळं तुझंच आहे. पण वडिलांच्या संपत्तीवर आजकाल मुलींचाही अधिकार असतो. प्लीज मला समजून घ्या, मला सगळं नकोय, हा फ्लॅट आणि अर्धी संपत्तीच द्या फक्त. डोंट वरी, मुली काहीही मागणार नाहीत, त्या त्यांच्या घरी तृप्त आहेत. तरी देखील मी आधीच सगळं नीट लिहून ठेवलं. समजा मी मेलो तरीही तुझ्यावर अन्याय होणार नाही, उपासमारीची वेळ येणार नाही. अहो असं मेलोबिलो नका म्हणू, माझा तो उद्देशच नाही. त्यांच्या हतबल हावभावाने ती गलबलली. खरेच मिस्टर कोटकरांचे मरण ती चिंततच नव्हती. तिला केवळ तिच्या पुढील आयुष्याची चिंता होती. आजवर कधी जवळच्या लोकांनीच साथ दिली नाही तर या नुकत्याच नातेसंबंधात आलेल्या मंडळींच्या पोटातले काय सांगावे? सगळंच जर माझं आहे तर माझ्या नावे करायला काय हरकत? तिने विचारले त्यांना तसे. मी तसे केले नसेल का कुसुम? तिला अत्यानंदच झाला. यांनी आधीच माझ्या नावे सगळं लिहून ठेवलं नि तर? तिचे मन त्यांना दोवा देऊ लागले, पण मध्येच भिरभिरत थबकले. मला दाखवाल ती कागदपत्र? हो, एकदा स्वतःच्या डोळ्यांनी बघून घ्यावी, मग कधी विषय काढायला नको. विश्वास नाही माझ्यावर? आहे हो. मग निश्चित रहा. पुन्हा तेच, सरळ साधं मानायला तयारच नाहीत. नाही, मला बघायचे आहेत कागदपत्र. मी गेल्यावर मिळतीलच तुला ती कागदपत्र, ही इस्टेट. अहो, मला नुसती दाखवा तर. सारखं मी गेल्यावर का म्हणता? मिस्टर कोटकर विषण्णपणे आतल्या खोलीत चालले गेले. तीही निराशेने संतापली. माझ्या नावे काही केलंच नसेल तर काय दाखवाल? नसेल करणार तर स्पष्ट सांगा, आपण आपला मार्ग वेगळा करू. मी अशी विचलित नाही जगू शकत. कोटकरांनी चमकूनच तिच्याकडे पाहिले. इतकी तयारी कुसुमची? कुणाच्या भरवशावर? त्यांचेही मन खूप गढूळ झाले. तुला माझ्याबद्दल खात्री नसेल तर तू वेगळी होऊ शकतेस कुसुम. मलाही या रोजच्या कटकटी सहन होत नाही. माझा रक्तदाब वाढतो. मला या वयात शांत आयुष्य हवं आहे. कलह नको, ते थकलेल्या स्वरात ठामपणे उद्गारलेत. याचा अर्थ सरळ आहे, या पुरुषाने आपल्या नावे काहीही केले नाही. केले असते तर 2 कागद दाखवायला काय हरकत आहे? नुसतं तूच साऱ्याची मालकीण असे मधुर मधुर बोलतो नि आपल्या मुलाचे काम काढून घेतो. तिचे मन त्यांच्याविषयी खूपच कलुषित झाले. आपल्या हक्काचेही आपल्याला कोणीच काही सहजासहजी देत नाही या विचाराने ती परत खचली. आधीच पूर्वी कधी सवय नसल्याने बाई असली तरीही त्या मतिमंद मुलाची देखभाल करणे तिला कठीण जात होते. वाढत्या वयानुसार झेपत नव्हते. त्यात आपल्या नावे हे घरही नाही ही वस्तुस्थिती लक्षात आल्यावर ती बिथरू लागली. नको हे लग्न, नको हा सारा जाच, नको ते जीवघेण्या भविष्याचे अनंत प्रश्न. त्यापेक्षा कुठेतरी एखाद्या आश्रमात निघून जावे नि तटस्थपणे निर्विकार राहावे. नातीगोती नको, अपेक्षा नको, लोभ नको, हिरेमोडही नको. नकोच काही. सोबत राहून दोलायमान जगण्यापेक्षा एकटे बरे. तिचे मन खूप एकांगी विचार करू लागले. मधूनच मिस्टर कोटकरांनी केलेली तिच्या मुलींची लग्न, सणवार आठवायचेत, पण ते तेवढ्यापुरतेच. हृदयाच्या तळात दबा धरून बसलेली भीतीवर आली की निदान हे घर तरी आपल्या नावे व्हायला हवे ही तिची रास्त मागणी ओठांवर यायची. मिस्टर कोटकर पुन्हा कुस फिरवायचे. आता तीही उद्विग्न अवस्थेत फणफणत विरुद्ध दिशेला काट बदलवून निजते. मनात घटस्फोट घ्यायची बाब जोरकस उसळी मारते. या सांज उतरणीवर आपला कुणाला वापर न करू देता दूर कुठेतरी चालले जावेसे वाटते. मग अलबत एकटे का राहावे लागेना. पण पुन्हा काही गमावण्याचे भयच नको. प्रताधिकार जयश्री दाणी.